पेण तालुक्यातील बोरगाव येथे असलेल्या सेलिब्रेशन रिसॉर्टवर पेण पोलिसांनी धडक कारवाई केली। यावेळी तेथे कुंटणखाना चालवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून 4 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। या घटनेमुळे पेण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रिसॉर्टमध्ये अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली होती। मात्र ठोस पुरावे मिळत नसल्याने कारवाईला विलंब होत होता। अखेर पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली 2 विशेष पथकं तयार करण्यात आली। सोमवार दिनांक 23 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या पथकाने सेलिब्रेशन रिसॉर्टवर छापा टाकला। या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी कुंटणखाना चालवला जात असल्याचं उघड झालं। अधिक तपासात 3 महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून जबरदस्ती व्यवसाय घेत असल्याचं समोर आले। या प्रकरणात जुल्फिकार जलाल उद्दीन, खगेंद्र कंबुम मलिक, देवेंद्र पाटील आणि रवींद्र मलिक या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांनी आर्थिक फायद्यासाठी हा व्यवसाय चालवल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। या प्रकरणी चौघांविरुद्ध पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत। मात्र यात पेणमधील अनेक बड्या धेंड्यांची नावं समोर येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।